एकदा टिफिनला भाजी चपाती खाल्ली की तीच भाजी चपाती खायला परत परत मुलं नाक मुरडतात. तर ह्या भाजी चपातीचं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना, तर चला बघूया आपण. तर तव्यावर आपण थोडंसं तेल, तूप किंवा बटर जे तुमच्या मुलांना आवडेल ते इथं आपण लावून घ्यायचं आहे. माझ्या मुलांना बटर तूप खूप आवडतं, त्याच्यामुळे मी इथं थोडं थोडं तूप लावून घेतलेलं आहे. जास्त चपाती कडक न करता नरमच थोडीशी शेकून घ्यायची आहे. गॅस मिडियम ठेवायचा आणि चपातीच्या एका बाजूला आपण थोडंसं मेयोनीज सॉस लावायचं आहे. घरात जे सॉस आहेत ते तुम्ही थोडे थोडे ह्या चपातीला लावून घ्यायचे आहेत. मेयोनीज नसेल तर नुसता टोमॅटो सॉस लावला तरी चालेल. आता मेयोनीजच्यावर टोमॅटो सॉस लावायचा. थोडीशी पुदिन्याची चटणी पण मी तर थोडीशी लावत आहे. तर चव छान लागते. घरातच अशी पुदिन्याची चटणी माझ्याकडे नेहमी बनवलेली असते. आणि सकाळी मी टिफिनसाठी मुलांना कोबीची भाजी बनवलेली, तर ती ही कोबीची भाजी, बटाट्याची भाजी असेल किंवा इतर कोणतीही भाजी असेल, सुकी भाजी तुम्ही अशी चपातीच्या मध्यभागी करून रोल करून मुलांना खाऊ घालू